सीजेपीच्या संपूर्ण पेड वादानंतर दिल्ली पोलिसांची कारवाई आता सुरू झाली आहे. एकूण 3 एजन्सी आणि जवळपास 180 इन्फ्लुएन्सरची ओळख पटली आहे, ज्यांनी पैसे घेऊन लोकांना इंस्टाग्रामवर मॅनिप्युलेट केलं होतं. आता ही न्यूज 18ची बातमी आहे. त्यांनी एजन्सीचे नाव काय जाहीर केले नाहीये, पण एका न्यूज आर्टिकल नुसार बारकोड एंटरटेनमेंट नावाची कंपनी यात सामील होती. त्यांच्या इथेही छापा पडला आहे. त्यांची वेबसाईट उघडल्यावर रियाज अली, उर्फी जावत सारखी मोठी नावे समोर आली. जेव्हा मी या दोघांची इंस्टाग्राम अकाउंट उघडून पाहिलं ना, तेव्हा समजलं की हे दोघेही सीजेपीच्या आंदोलकांसाठी खूप व्हिडिओ टाकत होते. आता ज्यांना या खेळाबद्दल माहिती नाही त्यांना मी नीट समजून सांगतो. भारतात अशा अनेक कंपनीज आहेत ज्या इन्फ्लुएन्सर्सचे व्यवस्थापन करतात. म्हणजे काय की त्यांचे काम ब्रँड कडून पैसे घेणं आणि इन्फ्लुएन्सना तो ब्रँड प्रमोट करायला सांगणं हे असतं. आणि तुम्ही अशा प्रकारचे ब्रँड प्रमोशन खूप पाहिले असेल, इव्हन मी स्वतः करतो. पण काही कंपनीज या प्रक्रियेचा गैरवापर करतात आणि सीजेपी सारख्या गोष्टींना सपोर्ट करायला लागतात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मी चुकीचे म्हणत नाहीये. कमेंट मध्ये लिहिण्याआधी थांबा आणि संपूर्ण प्रकरण नीट समजून घ्या. सोनम सर 2 दिवसात मरतील असे जे व्हिडिओ अचानक व्हायरल झाले होते, त्यामागे कदाचित अशाच कंपनीज होत्या. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, सॅड म्युझिक मागं लावून मस्त व्हिडिओ व्हायरल झाले, पण 150 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले. याबद्दल कोणीही बोलले नाहीत. का? कारण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण देशाला फक्त एकाच बाजूची कथा दाखवली गेली होती. मुलांना मारणे चुकीचे आहे हे आपल्या मनात बिंबवले जात होते, पण मुलांनी पोलिसांना मारलं त्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. मी गुगल सर्च केलं तेव्हा मला समजलं की उर्फी जावेद एका रील साठी 2 लाख ते 17 लाखापर्यंत रुपये चार्ज करते. न्यूज 18 नुसार 180 पेक्षा जास्त इन्फ्लुएन्सरच्या बँक खात्याची सध्या चौकशी सुरू आहे. 3 एजन्सीज या संपूर्ण प्रक्रियेचं नेतृत्व करत होत्या आणि या इन्फ्लुएन्सर्स कडून पेड व्हिडिओज बनवून घेत होत्या. आता तुम्ही म्हणाल की चांगल्या लोकांना दाखवण्याचा हा कट आहे, तर असे अजिबात नाही. याला इमोशनल मॅनिप्युलेट म्हणतात. नियोजनबद्ध पद्धतीने एक विशिष्ट मेसेज अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या मनात भरला गेला आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचे आंदोलन जरी खरे असले तरी गैरसमज पसरवणारे लोक यात शिरले. या आंदोलनात जे एकांगी चित्र दाखवले गेले तेच इमोशनल मॅनिप्युलेट होते. तुम्हाला काय वाटते, याला फंडिंग कोण करत होतं, पैसे कुठून येत होते, हे येणाऱ्या काळात समजेलच. सध्या तुम्हाला यावर काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा.